जय भीम नमो बुद्धाय। तर आज 6 डिसेंबरसाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जात आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या तयाऱ्या चाललेल्या आहेत। इकडे बघा, आम्ही सगळेजण चैत्यभूमीला जाण्यासाठी तयार आहोत। तर चला भेटूया थोड्याच वेळाने, चैत्यभूमी येते। बाय। तर चला आता आम्ही निघत आहोत सगळेजण। आणि चावी कोणाकडे जाणार? बाजूला कशाला काय नाही होत, काय होत नाही त्याला, काय होतं। चलो तर चला, चल गा अक्का, अक्का चल, अक्का याच्यात आहे तो। तर फायनली आम्ही निघालो आहोत आता चैत्यभूमीला। जनसमुदाय चैत्यभूमीकडं उसळलेला आहे आणि आता आपण पण जात आहोत। बघू शकता तुम्ही की माझा मुलगा, माझी आई, माझी मुलगी येत आहोत आता आम्ही सगळेजण। अजून मी तुम्हाला पुढे दाखवते। काय नाही नाही, पहिलं किती गर्दी राहायची जा का, एवढी नाही आहे गर्दी नाहीये, पहिले गर्दी होती, आता नाही आहे गर्दी, पण गर्दी पुढं आहे बघा, तुम्ही बघू शकता। ही ब्रिजवरून पुढं हे बघा, इकडे बाबासाहेबांचा छान असा फुलांनी सजवलेला फोटो लावलेला आहे बघा तुम्ही। आणि सगळेजण इथं सेल्फी घेत आहेत बाबासाहेबांना अभिवादन करताना। अजून आम्ही चैत्यभूमीकडे गेलेलो नाही आहोत, हे दुसरीकडेच आहे। आम्ही वाट पाहत आहोत, आमचे टीम मेंबर अजून आलेले नाही। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात आहे। लेडीज पण आहे त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही या लेडीज। म्हाताऱ्या बाया पण आहे त्याच्यामध्ये। मला पण द्या, लहान मुलं पण आहेत, लहान मुलं, वृद्ध, महिला, सगळ्या जणांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतलाय। दानपेटीमध्ये दान जमा करा। दानपेटी आपली वाट पाहत आहे। आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण दानपेटीमध्ये दान जमा करायचं आहे आणि समोर इथं आमचे बंधू बसलेले आहेत। तुमची नावं द्या, तुम्हाला किती 1000-100 रुपये द्यायचे असेल नुसतं तुम्हाला पावती मिळेल ऑनलाईनच्या ऑनलाईनवरून। चक्रा बाहेर काढा, आपण दानपेटीमध्ये
मोजतो भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो वादळी रोखतो वादळी रोखतो भीमा तुझ्यामुळे अनुभवहीन तोरे बंदूक अनुभवहीन तोरे लेकिन आज हम बड़ी गुलामी में गुलाम है, तो इस गुलामी से मैं आजाद होने की जरूरत है। अरे अब तक तेरा खून न खाना खून नहीं हम पानी है। आजादी के नाम आए वो सवाल जवानी है। अरे अब तक तेरा खून न खाना खून नहीं इसमें निधि डालो 1 रुपया 2 रुपया जो भी 1-2 रुपया जो भी डालिए इसमें। मोदी को डालो गोली मोदी को पहले बदल जाता है अच्छा होता है चला आम्ही निघालो आहोत आता घरी खूप उशीरपर्यंत आम्ही इकडे फिरलो आणि छान छान असे फोटो घेतले आहेत मी बाबासाहेबांचे जे मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवीन बाबासाहेबांचे गौतम बुद्धांचे फोटो नव्हते माझ्या घराकडे म्हणून मी आता फोटो घेतले आहेत लावायला आणि खूप अशी गर्दी आहे इकडे आणि फायनली आता आम्ही घराकडे निघालो हा बघा सगळा जनसमुदाय जो बाबासाहेबांसाठी आलेला आहे चला चला ताई आणि अजूनही लोक येतच आहेत इकडे ना सोबतचे लोक आमच्या हरवतात आम्हाला सगळ्यांना शोधून सोबत घ्यावं लागतं सगळीकडे भीमगीतांचा गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि गावची पाहुणे तर आम्ही बाबासाहेबांचे फोटो आणले आहेत दादर चैत्यभूमी येथून आणि आमच्या घरात ना फोटो आहेत हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बाबासाहेबांचे फोटो आहेत आमच्याकडं पण हे खूप जुने झालेले आहेत म्हणून मी चैत्यभूमीवरून ना मला दाखवते मी चैत्यभूमीवरून मी नवीन फोटो आणले आहेत हे बघा हा गौतम बुद्धांचा फोटो आहे हा फोटो मला खूप आवडलेला म्हणून मी हा फोटो घेतला आहे आणि अजून मी तुम्हाला दाखवते बाकीचे फोटो आणि हा बघा हा बाबासाहेबांचा फोटो आहे आणि खूप सुंदर असे फोटो आहेत हे मला खूप आवडले आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये मला ना एक दुसरी ही फ्रेम मला खूप आवडली आहे बाबासाहेबांची तर मी ही फ्रेम घेतली मला ही फ्रेम खूप आवडली आणि ही मला ना एकदम आमच्या दरवाजाच्या समोर लावायची पण आमच्याकडं ना समोर अशी जागाच नाही आहे तर मी तिकडं गौतम बुद्धांचा तो फोटो चिटकवून ठेवलेला आहे
कारण ह्या घराचं कसं आहे माहिती आहे का, पुढं किचन आहे आणि पाठीमागं याला कोणी हॉल ठेवला आहे आणि म्हणून माझ्या पाठीमागंच आम्हाला फोटो ठेवावे लागतात. पण मला असं वाटतं का नाही, समोर फोटो असले पाहिजे बाबासाहेबांचे, पण इकडं ठेवायलाच जागा नाही आहे. तर मी बघा इकडं ही घडी आहे ना, त्याच्या बाजूला हा बाबासाहेबांचा फोटो लावणार आहे मी, हा वाला, आणि हा सगळ्यांना समोर असा दिसेल असाच मला लावायचा आहे. आणि हे बघा हे वाले आमचे हे दुसरे फोटो आम्ही इकडे ठेवलेले. तर हे 2 फोटो मी आता, हे फोटो आहेत माझ्याकडे, पण हे आता खूप वर्ष झाले या फोटोंना, ते थोडे खराब पण झालेले आहे. तर तुम्हाला आमचे हे फोटोज कसे वाटले तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि काही या फोटोंचा प्राईस एवढा नव्हता. हे फोटो म्हणजे एक फ्रेम आम्हाला 200 रुपयाला मिळाली आणि खूप छान फ्रेम होत्या तिकडं, छान छान होत्या. तर मला ह्याच फ्रेम आवडल्या आणि म्हणून मी ह्याच घेतलेल्या आहेत. पण मला सगळ्यात जास्त ना ही फ्रेम खूप आवडली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला आजचा ब्लॉग मी आता एंड करत आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करून आम्ही घरी आलो आहोत आता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.